सासवड नगरपालिकेचा गलथान भ्रष्टाचारी व हुकुमशाही अशा राजवटीला कंटाळून आज सर्वजण आम्ही शिवसैनिक व सर्व सासवडमधील नागरिक, महिला, भगिनी व सर्व बांधव आज इथं आम्ही यांच्या गलथान कारभारीच्या विरोधात निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्वजण इथं जमलेलो आहोत. आपण पाहतोय गेली 25-30 वर्ष या सत्ताधाऱ्यांकडे सत्ता आहे. आपण पाहतो ही सत्ता कशी मिळवतात. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं हे त्यांचं दुकान चाललेलं आहे. बरं काय लोकांचे काय गोरगरिबांच्या अपेक्षा आहेत? वॉटर, गटर, मीटर, पाणी, ड्रेनेज व लाईट. बरं यांना काय यांच्या खिशातून पैसे द्यायचेत का? आज कोट्यावधी रुपयाचा निधी इथं जनतेतून जमा करतायत. कोट्यावधी रुपयाचा निधी गव्हर्नमेंट देते. परंतु यांना काय फक्त निवडून यायचं आणि घरी बसायचं, काहीही जनतेशी यांना घेणं नाहीये. बरं हे गेले 25-30 वर्ष आपण आजमावतोय. आता पाहतोय साधारण 2002 साली पवार साहेबांच्या मदतीने जे वेरवरून पाणी आलं तेव्हा लोकसंख्या होती सासवडची 30,000, 35,000. आता लोकसंख्या झालेली 1.5 लाख, जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोकसंख्या झालेली आहे. तरी त्याच पाण्याच्या लाईनीवरून कुठलीही पुढचं नियोजन नाही. बरं यांच्या हातात सत्ता कायमस्वरूपी 25-30 वर्ष सत्ता आहे. म्हणजे यांना लोकांना वेठील करायची. लोकांनी आमच्या घरी यायला पाहिजे, आमच्या दारात यायला पाहिजे. मग अक्षरशः म्हणजे लोकांची अशी अवस्था आहे की अक्षरशः आपण भीक मागतो त्यांना, पाणी द्या, पाणी द्या, आणि कुठल्याही प्रकारची प्रशासन इथं दखल घेत नाही. तरी अशा या घाणेरड्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी आपण सर्व जनतेने जागरूक व्हायला पाहिजे आणि यांना तीव्र असा विरोध केला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे आपले कार्यक्षम आमदार नामदार विजय बापू शिवतरे त्यांनी 2 वर्षापूर्वी 143 कोटीची योजना सँक्शन केलेली होती. या योजनेचे पैसेही जमा झाले होते. साधारण 12 कोटी रुपये जमा झाले. तिथून पुढचा निधी त्यांना पुढचा निधी आणता आला नाही. किंवा काय याला कारण एकच की विजय बापू शिवतरेचं नाव होईल, एकनाथ भाई शिंदेचं नाव होईल. त्यासाठी लोकांना पाणी नाही मिळालं तरी चालेल, पण त्यांचं नाव नाही व्हायला पाहिजे. आत्ताही बापूंनी मध्यंतरी प्रशासन काळामध्ये साधारण 8.5 कोटी रुपयाचा निधी टाकला. तो प्रशासन होतं म्हणून तो काम करायला त्यांनी परवानगी दिली वरतून दबावानं. आता बापूंनी 4.5 कोटीचा निधी टाकलेला आहे. परंतु त्यांनी मुद्दामून त्यांचं नाव होईल, त्यांच्या पाट्या लागतील त्या हिशोबाने ते निधीतून ते काम करून देत नाहीये. आता तो निधी अक्षरशः खाली फुरसुंगीला वळवला जाईल, कारण हे लोक मुद्दामून व्यवस्थित देत नाहीत. म्हणजे यांचा एकच हेतू आहे की कुठलीही सुधारणा करायची नाही, कुठली प्रगती करायची नाही, लोकांना वेठील करायचं, लोकांनी कायमस्वरूपी आपल्या मागे भीक मागितली पाहिजे अशी यांची प्रवृत्ती आहे. तरी अशा प्रवृत्तीला ठेचण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक 10 नगरसेवक व तमाम जनता यांना यांचा या घाणेरड्या कारभाराचा निषेध करतो. धन्यवाद.